हाय हॅलो नमस्कार. वेलकम टू माय चॅनल जॉमेट्रिकल वर्ड. आज आपण या व्हिडिओमध्ये मॅथेमॅटिकल सिम्बॉल्स याविषयी जाणून घेणार आहोत. तर मी इथे काही सिम्बॉल्स दिलेले आहेत आणि त्यांची नावं आणि एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर फर्स्ट सिम्बॉल आहे इक्वल टू. तर इक्वल टू ही साईन किंवा सिम्बॉल दोघं संख्या किंवा दोघं नंबर हे इक्वल दाखवण्यासाठी वापरला जातो. नेक्स्ट आहे नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू हा सिम्बॉल दोघं जे नंबर्स आहेत ते नॉट इक्वल मीन्स ते सेम नाही आहेत याच्यासाठी वापरला जातो. नेक्स्ट आहे ॲप्रॉक्झिमेट. ॲप्रॉक्झिमेट म्हणजेच एखाद्या संख्येची व्हॅल्यू तेवढीच नाही पण त्याच्या आसपास असल्यास ॲप्रॉक्झिमेट ही साईन वापरली जाते. मीन्स 1.98 इज ॲप्रॉक्झिमेट टू, म्हणजे 1.98 ही व्हॅल्यू 2 या नंबरच्या जवळपास आहे. नेक्स्ट आहे कॉन्ग्रुअंट. कॉन्ग्रुअंट म्हणजेच इक्वल. फॉर एक्झाम्पल लेंथ XY इज कॉन्ग्रुअंट टू लेंथ AB. म्हणजेच XY ही जी लाईन आहे त्या लाईनची लेंथ ही AB या लाईनच्या लेंथ एवढी आहे. तेव्हा आपण कॉन्ग्रुअंट ही साईन किंवा सिम्बॉल वापरू शकतो. नेक्स्ट आहे लेस दॅन. लेस दॅन म्हणजे एखादा जो नंबर आहे तो दुसऱ्या नंबरापेक्षा किंवा संख्येपेक्षा आपल्याला जर लहान दाखवायचा असेल तर लेस दॅन ही साईन वापरली जाते. फॉर एक्झाम्पल 11 इज लेस दॅन 23. नेक्स्ट आहे ग्रेटर दॅन. एखादी संख्या ही दुसऱ्या संख्यापेक्षा मोठी आहे हे दाखवण्यासाठी आपण ग्रेटर दॅन हा सिम्बॉल वापरतो. 53 इज ग्रेटर दॅन 25. नेक्स्ट आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. एखादी संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा कमी आहे किंवा त्या संख्येबरोबर आहे हे दाखवण्यासाठी आपण लेस दॅन ऑर इक्वल टू हा सिम्बॉल वापरतो. नेक्स्ट आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. एखादी संख्या ही त्या संख्येपेक्षा मोठी आहे किंवा इक्वल आहे किंवा सेम आहे हे दाखवण्यासाठी आपण ग्रेटर दॅन हा सिम्बॉल वापरतो. तर अशा प्रकारे आपण मॅथेमॅटिकल सिम्बॉल्स बघितलेले आहेत. तुम्हाला अजून काही मॅथेमॅटिकल सिम्बॉल्सविषयी अजून जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंटमध्ये S टाईप करून पाठवा. मी तुम्हाला त्याविषयी एक व्हिडिओ करेल आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असला तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.